नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. खळबळजनक. रवींद्र देवकर यांनी दिली काळोखेंची 20 लाखाची सुपारी. खोपोलीतील मंगेश काळोखे प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा. खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते व नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक खुलासा समोर आला असून रवींद्र परशुराम देवकर यांनीच तब्बल 20 लाख रुपयांची सुपारी देऊन गुन्हा घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली करत तपास पथकाने परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक विश्लेषण, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, CCTV फुटेज, कॉल डिटेल्स आणि न्यायवैज्ञानिक अहवालांच्या आधारे हा गुन्हेगारी कट उघडकीस आणला आहे. पोलीस तपासानुसार मुख्य आरोपी रवींद्र परशुराम देवकर यांचे मंगेश काळोखे यांच्याशी व्यक्तिगत तसेच राजकीय वैमनस्य होते. याच वैमनस्यातून देवकर यांचे मंगेश काळोखे यांना संपवण्याचा कट रचला. या कटासाठी त्याने ईशा पापा शेख वय 46 या परिचित महिलेच्या माध्यमातून आदिल मुख्तियार शेख, खालिद खलील कुरेशी आणि इतर एका आरोपीला 20 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता मंगेश काळोखे यांच्यावर पाळत ठेवून नियोजनबद्ध कट अंमलात आणण्यात आला. यात दर्शन रवींद्र देवकर, महेश शिवाजी धायतडक, आदिल मुख्तियार शेख, खालिद खलील कुरेशी आणि इतर एक अशा 5 जणांचा थेट सहभाग होता. अखेर मंगेश काळोखे यांचा या घटनेत अंत झाला. या गंभीर गुन्ह्यात सहभागी ईशा पापा शेख आणि आदिल मुख्तियार शेख यांना अटक करण्यात आली असून खालिद खलील कुरेशी याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती मिळत आहे. सध्या सर्व अटक आरोपी पोलीस रिमांडमध्ये असून गुन्ह्यातील आर्थिक व्यवहार, इतर सह आरोपी आणि गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांचा तपास सुरू आहे. रायगड पोलीस दलाकडून सांगण्यात आले की हा खटला विशेष शासकीय अभियोक्त्यांच्या मदतीने जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असून गुन्ह्यातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या खळबळजनक खुलाशानंतर खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून सामाजिक व राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी आदित्य वाघ, खोपोली. नेमकं काय स्टेटस आहे? आपण जे ऑनर केली किंवा जे सुपारी देऊन आरोपी वापरण्यात आले होते याबद्दल काय सांगा? त्या केसमध्ये आतापर्यंत एकूण 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहे. त्याच्यात असा निष्पन्न होत आहे की जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता. जे की फक्त महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक. चल रोगे तुझं पडला नसता पडला अजून पळाला असता. डोक्यावर घातला का? तो त्याच्या तोंडाच निघले निघाय तोंड मारता मारता निघलाय. 3 आहेत, 3 झाले का? आता होगी चौथा आणि 5वा. होगी 5वा. होगी मागून हा झाडा कोण आहे पाठीमागं व्हाईट शूजवाला? होगी मागचा ही मागचा मारतो तो त्याच्या तोंडात. गिड्डा आहे तो झाडा.